स्क्रीन विजिबल आहे गाईज? येस. ओके. तर काल आपण युझॅबिलिटी टेस्टिंग बघितलं इन डिटेल. देन आपण फंक्शनल टेस्टिंगला मूव्ह झालो होतो. फंक्शनल टेस्टिंग मध्ये 6 जे आहेत सब टाईप आहे किंवा टेस्टिंग कव्हरेजेस आहे असं आपण बोलू शकतो. तर सगळ्यात पहिले टेस्टिंग कव्हरेजेस आपण कुठलं पाहिलं होतं? गाईज आपण काल डिस्कस केलेलं आहे. ओके, तुम्ही त्या दिवसचे कंटेंट त्या दिवशी कव्हर करायचं. फंक्शनल टेस्टिंग पाहिलं होतं. येस, फंक्शनल टेस्टिंग आपण पाहिलं. त्यामध्ये 6 टाईप ऑफ कव्हरेजेस आहेत. ओके, फंक्शनल टेस्टिंग मध्ये आपण बघत आहे डिफरंट कव्हरेजेस. तर सगळ्यात इनपुट पहिलं टेस्टिंग, बिहेवियरल कव्हरेज टेस्टिंग आपण बघितलं होतं, राईट? आठवतंय? बिहेवियरल इनपुट, त्याच्यानंतर ईव्ही इक्विव्हॅलंट टेस्टिंग येस. सगळं आणि बाउंड्री टेस्टिंग. ते तुमचे इनपुट डोमेन कव्हरेज मध्ये सब टाईप आहेत 3. ओके, त्याला तुम्ही टेस्टिंग टेक्निक बोलू शकता, बीपीटी टेक्निक बोलू शकता. ओके, तर तुम्हाला त्यावर एक सेपरेट क्वेश्चन येऊ शकतो किंवा येईलच, ते एक IMP टॉपिक आहे. तर बिहेवियरल कव्हरेज टेस्टिंग मध्ये आपण काय करतो स्वाती? बिहेवियरल कवरेज टेस्टिंग में हम लोग क्या चेक करते हैं? स्वाति, अगर आपको नहीं आता तो कोई प्रॉब्लम नहीं, बट आप ट्राई करो. हमने कल ही डिस्कस किया है ये टॉपिक. It's a testing of external behavior like यस, हम क्या चेक करते हैं? अगर आप एक वेब पेज टेस्ट कर रहे हो तो आप वहां पे ऑब्जेक्ट्स चेक करोगे. उस पेज पे जो भी ऑब्जेक्ट्स है, ऑब्जेक्ट्स मतलब फिर क्या है? आपके लिंक है, टेक्स्ट बॉक्स है, चेक बॉक्स है, राइट? आपके रेडियो बटन, सबमिट बटन्स, मतलब एक पेज पे आपके जो भी ऑब्जेक्ट्स है वो हम चेक करेंगे उसका बिहेवियर कैसे है. ओके, दैट इज योर बिहेवियरल कवरेज टेस्टिंग. करेक्ट? हमने ये देखा है कल. गाइस, स्क्रीन विजिबल है सबको? येस. ओके, तर आपण बिहेवियरल कव्हरेज मध्ये इन सिम्पली जेही ऑब्जेक्ट आपले प्रेझेंट असतील ऍप्लिकेशन मध्ये ते टेस्ट करत असतो. ठीक आहे, त्याच्या प्रॉपर्टीज टेस्ट करत असतो इन शॉर्ट. म्हणजे इनिशियल फेजला ऑब्जेक्ट कसं बिहेव करेल, त्यानंतर त्यावर जर आपण काही ऍक्टिव्हिटी किंवा ऍक्शन परफॉर्म केली त्यानंतरचं त्याचं बिहेवियर कसं असेल. म्हणजे तुम्ही जेव्हा टेस्टिंग परफॉर्म करता कोणत्याही ऍप्लिकेशन मध्ये 2 कंडिशन्स असतात. जसं की त्याचा डिफॉल्ट व्ह्यू असतो, म्हणजे युजरनी त्या पेजला लॉग इन केलं आणि त्या पेजवर एंटर झाला. ठीक आहे, त्या पेजवर आल्यानंतर त्याचा डिफॉल्ट व्ह्यू कसा असेल हे कंडिशन झाली. आणि त्यानंतर जर युजर त्यावर काही ऍक्शन परफॉर्म करत आहे ऑब्जेक्ट्सवर, तर त्यानंतरचा मग त्याचा व्ह्यू कसा असेल. जसं की तुमचा टेक्स्ट बॉक्स आहे, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही काहीतरी डेटा एंटर करता, तिथे एक प्लेस होल्डर असतं. प्लेस होल्डर म्हणजे अशी एक लाईन असते स्ट्रेट आणि ती सतत फ्लक्च्युएट होत असते. नोटीस केलाय सगळ्यांनी? म्हणजे तिथे आपल्याला एक ऍप्लिकेशन टीच करत असतं की येस, या टेक्स्ट बॉक्स मध्ये तुम्हाला डेटा एंटर करायचा आहे, तर तिथे एक लाईन फ्लक्च्युएट होत असते. ऑब्झर्व केलंय तुम्ही हे कुणी? गाईज, जसं आता इथे ही लाईन बघा, मी इथे क्लिक केलाय, इथे ही लाईन फ्लक्च्युएट होत आहे, दिसतंय सगळ्यांना? येस. आणि हा जो ही टेक्स्ट बॉक्स आहे तो हायलाइट झालाय. म्हणजे जेव्हा मी या लिंकला आली तर त्याचा हा डिफॉल्ट व्ह्यू आहे, बट इथे मी एक क्लिक ही ऍक्शन केल्यानंतर याचा व्ह्यू चेंज होत आहे. ही फील्ड हायलाइट झाली आहे, हा टेक्स्ट बॉक्स हायलाइट झालाय, इथं प्लेस होल्डर फ्लक्च्युएट होत आहे. ठीक आहे, या लाईनला प्लेस होल्डर बोलतात. तर हे प्लेस होल्डर तुमचं फ्लक्च्युएट होत आहे, याचं याचं बिहेवियर चेंज झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या असतात. ठीक आहे, आता जर इथे मी एक प्रकारे रॉंग इनपुट टाकलं, तर आता बघा हे इनिशियल फेजला काय आहे, एक ब्ल्यू मध्ये आहे. जर मी इथे रॉंग इनपुट किंवा जेही असेल युजर आयडी रॉंग टाकला आणि मी ट्राय केलं नेक्स्ट टॅबला जायचं, तर काय होत आहे, लगेच मला काहीतरी मेसेज आला खाली, राईट?
एरर मेसेज आला, तर असं जे बिहेवियर आहे एक्सपेक्टेड, की नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर मग त्यांनी काय परफॉर्म केलं पाहिजे, जर इकडे करेक्ट इनपुट असेल तरच नेक्स्ट बटन तुम्हाला नेक्स्ट पेजवर घेऊन जाईल. तर हे या ऑब्जेक्ट्सचं बिहेवियर झालं. ओके, हे आपल्याला बिहेवियरल कव्हरेजमध्ये चेक करायचं असते. या पेजवर जेवढेही ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतील त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत डिफॉल्ट व्ह्यू मध्ये कशा असतील, ऍक्शन नंतर कशा असतील, हे सगळं आपण बिहेवियरल टेस्टिंग मध्ये चेक करत असतो. ओके, सिम्पल आहे. तुम्ही याचा आन्सर इन डिटेल द्यायचा प्रयत्न करत चला. ओके, त्यानंतर आपण इनपुट डोमेन कव्हरेजेस बघितलं होतं. यामध्ये आपण काय चेक करतो, मोस्टली डेटा टाईप किंवा साईज लेंथ पण तुम्ही बोलू शकता. तुम्हाला ते चेक करायचं आहे प्रत्येक फंक्शन्सला तुम्ही काय पास करत आहे. ओके, काही इनपुट पास करत आहे, त्याचा डेटा टाईप काय आहे. ठीक आहे, रिक्वायरमेंट नुसार तुमच्याकडे एक बेसिक इन्फो असेल डिस्क्रिप्शन मध्ये, ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया मध्ये, त्यानुसार तुम्ही तुमच्या फंक्शनॅलिटीज चेक कराल. ओके, तर काय होतं, कधी कधी फंक्शन्स खूप मोठे असतात, डेटा खूप मोठा असतो, तर त्या केसेसमध्ये पॉसिबल नसतं की तुम्ही प्रत्येक ऍक्टिव्हिटी मॅन्युअली कराल किंवा प्रत्येक डेटा मॅन्युअली पास करून टेस्टिंग परफॉर्म कराल. मग त्या केसमध्ये काहीतरी शॉर्ट ट्रिक यूज करणं गरजेचं असतं टू सेव्ह ह्युमन एफर्ट्स अँड टाइम ऑल्सो, राईट. तर मग त्या केसेसमध्ये अशा टेस्टिंग टेक्निक यूज केल्या जातात. ओके, त्या टेस्टिंग टेक्निक कोणत्या कोणत्या आहेत आपण बघितलेल्या आहेत. सगळ्यात पहिले आपण कोणती टेस्टिंग टेक्निक पाहिली होती, BVA. ओके, तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज BVA, बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस, राईट. बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस मध्ये आपण काय करतो गाईज, याचं एक सिंपल एक्झाम्पल आपण काल बघितलेलं आहे. सांगू शकतो कुणी? 60 to 65% जात आहे का ते बघतोय आपण त्या फॉर्मवर, जी गव्हर्नमेंट साईट असते, ते बाउंड्री व्हॅल्यूचं एक्झाम्पल होतं. हा, ते एक एक्झाम्पल झालं, पण इन जनरलाइज येस, कुणीतरी आणखी सांगायचा प्रयत्न करत होता. मोबाईल नंबरचं पण होतं येस, की मोबाईल नंबर should be of 10 digits only and only numeric value we can enter into that. येस, तर ते तर झालंच, म्हणजे हे जनरलाइज एक्झाम्पल झाले. आता या व्यतिरिक्त आणखी काय फंक्शन्स असू शकतात किंवा डिफरंट काय एक्झाम्पल असू शकतात. मोबाईल नंबर, पर्सेंटेज, ह्या दोन असे एक जनरलाइज एक्झाम्पल झाली जे मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला माहिती आहे. बट आता या Rules for व्यतिरिक्त male and female. हा, ते पण असू शकतं. पण यानंतर तुम्ही काय करा, की आता तुम्हाला माहिती आहे की बीव्हीएच्या मागे फंडा काय, तुम्ही बाउंड्री व्हॅल्यू सेट करता, राईट. पर्टिक्युलर याला म्हणजे यामध्ये बिलो 1 किंवा अबव्ह 100 च्या नंतरच्या व्हॅल्यू नको यायला, असे काही फंक्शन्स असतील. तर तुम्ही डे टू लाईफ मध्ये मल्टिपल ऍप्लिकेशन्स हँडल करता, ठीक आहे, कळत न कळत. तर तुम्ही त्याला आता जेव्हाही तुम्ही ऍप्लिकेशन्स हँडल करता, काहीतरी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करता, तर तुम्ही त्याला एका टेस्टिंगच्या वेनं बघत चला. ठीक आहे, तुम्ही अनालाइज करत चला की मी आता ही ऍक्शन परफॉर्म केली, इकडे काय टेस्टिंग बनू शकते, काय टेस्ट केसेस बनू शकतात, काय सिनेरिओ बनू शकतात, किंवा तुम्ही कोणत्या टेस्टिंग सोबत त्याला रिलेट करू शकता, राईट. तर तुम्ही हे करत चला. जसं की तुम्ही व्हॉट्सअप यूज करता, ठीक आहे. आता व्हॉट्सअपमध्ये डिफरंट फंक्शनॅलिटीज आहेत, तर त्यावर मग तुम्ही कसं कसं त्यामध्ये टेस्टिंगला रिलेट करू शकता हे तुम्ही करत चला. जसं आपण एक एक स्टेप समोर जाऊ, मग आपण टेस्ट सिनॅरिओ कडे जाऊ, टेस्ट सिनॅरिओ नंतर टेस्ट केसेस राईट करू. तर टेस्ट सिनॅरिओ कसा असेल, मग तुम्ही ते व्हॉट्सअप सोबत कम्पेअर करा. तुम्ही टेस्ट केसेस कशा असतील, व्हॉट्सअपवर आपण टेस्ट केसेस लिहू, म्हणजे तुम्हीच लिहू शकाल जेव्हा तुम्हाला ते टेक्निक माहिती होईल. तसंच आता आपण ह्या 3 टेस्टिंग टेक्निक शिकलो. बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस आहे, तर आपण काहीतरी रेंजचा डेटा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मग टेस्ट करायसाठी एक बाउंड्री सेट केलेली आहे, एक स्टार्टिंगची व्हॅल्यू, एक एंडिंगची व्हॅल्यू. ओके, मग त्या नंतर म्हणजे त्या बाउंड्रीच्या नंतरची जर कोणती व्हॅल्यू आली ती एक्सेप्ट करायला नको. जर आपण स्टार्टिंगची जी बाउंड्री आहे त्याच्या आधीच्या काही व्हॅल्यूज एंटर केल्या तर त्यात ऍक्सेप्ट करायला नको. सॉरी. तर असे काही ऍप्लिकेशन्स असतील, फंक्शन्स असतील, तर तुम्ही ते रिलेट करत चला. म्हणजे तुम्ही जेही ऍप्लिकेशन्स हँडल करत असाल तर कोणते एक्झाम्पल्स आणखी असू शकतात. ओके, तर तुम्ही मग तुमच्याकडे असे मल्टिपल एक्झाम्पल असायला हवेत, म्हणजे ऑन टाइम तुम्ही एक्झॅक्टली बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस काय आहे हे एक 2-3 लाईन मध्ये सांगू शकला पाहिजेत आणि एक रिलेट करू शकला पाहिजे रिअल लाईफ फंक्शनॅलिटी सोबत ज्याही तुम्ही हँडल करत असाल. ओके, तर बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस मध्ये इन सिम्पली तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर रेंजला स्टार्टिंग आणि एंडिंग बाउंड्री सेट करता
आणि मग चेक करता की त्याच्या अबव्ह आणि बिलो ज्याही व्हॅल्यू असतील त्या त्यांनी ऍक्सेप्ट करायला नको त्या ऍप्लिकेशननी. ओके, ही एक ट्रिक झाली किंवा एक टेक्निक झाली. त्यानंतर आपण बघितलं होतं ECP, इक्विव्हॅलेंट क्लास पार्टिशनिंग. आता ही पण थोडं सिमिलरच आहे. यामध्ये आपण काय करत आहे, बाउंड्री व्हॅल्यू आपण तिकडे पहिल्या टेक्निकमध्ये सेट केल्या. त्यानंतर अशी जर एखादी रेंज आपल्याकडे असेल पर्टिक्युलर फंक्शनॅलिटीसाठी आणि खूप मोठा डेटा आहे, मग त्या केसमध्ये आपण त्याचं काय करतो, पार्टिशन करतो किंवा ग्रुपिंग करतो. ठीक आहे, आणि मग त्या ग्रुपिंग मधलं त्या पर्टिक्युलर रेंज मधलं एक रॅन्डम इनपुट आपण पिक करतो आणि मग ते टेस्ट करतो. जर रॅन्डम इनपुट अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट आपल्याला रिझल्ट देत असेल, ऍक्च्युअल रिझल्ट आपला मॅच होत असेल एक्सपेक्टेड वन सोबत, तर आपण ती रेंज पास झाली असं म्हणू शकतो. राईट, जर तुम्ही 50 to 90 मध्ये 4 पार्टिशन केले आहे, 50 to 60, 60 to 70, 70 to 80 आणि 80 to 90, तर मग या प्रत्येक रेंज मधलं एक इनपुट तुम्ही पास कराल फंक्शनॅलिटीला. ठीक आहे, जर ते तुमच्या एक्सपेक्टेशन नुसार बिहेव करत असेल, तुम्हाला आउटपुट देत असेल, तर तुम्ही ती रेंज पास झाली असं बोलू शकता. राईट, लक्षात येत आहे गाईज? आणि हे खूप छोटं एक्झाम्पल आहे 50 to 90. जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन हँडल करता तिथे खूप मोठा डेटा असतो, आपण काउंटही करू शकत नाही. मल्टिपल युजर्स ऍप्लिकेशन यूज करत असतात, कितीतरी कॅल्क्युलेशन फंक्शनॅलिटीवर होत असतात. तर म्हणून ह्या गोष्टी चेक करणं इनिशियल फेजला की ऍप्लिकेशन किती स्ट्रॉंग आहे, फंक्शनॅलिटी कशी बिहेव करेल आपण एखादं इनपुट पास केल्यानंतर, हे चेक करणं गरजेचं असतं. राईट, त्यासाठी आपण पर्टिक्युलर रेंज मधनं डेटा पास करत असतो. ओके, दॅट इज युअर इक्विव्हॅलेंट क्लास पार्टिशनिंग. देन आपण थर्ड बघितलं होतं, काय बघितलं होतं, डिसिजन टेबल टेस्टिंग. ओके, डिसिजन टेबल टेस्टिंग मध्ये आपण काय करतोय, डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ डेटा पास करतोय. राईट, म्हणजे तुम्ही एखाद्या पेजवर आहे, वेब पेजवर आहे, तिकडे एक 3-4 टॅब असतील फंक्शनॅलिटीजच्या, तर तुम्ही जेव्हा एका फंक्शनॅलिटी सोबत डील करत असाल तर ती फंक्शनॅलिटी व्यवस्थित वर्क करेल, तुमचा एक्सपेक्टेड डेटा घेईल, त्यानंतर ते जे हायलाइट आहे टेक्स्ट बॉक्स वगैरे सगळं काही होईल. पण होल पेजचा डेटा फिल झाल्यानंतर जर तिकडे फायनल एखादं लॉग इन किंवा सबमिट बटन असेल, तर त्या केसमध्ये तुमचं ऍप्लिकेशन कसं बिहेव करेल. जर तुम्ही सर्व व्हॅलिड डेटा दिला आहे तर तुमचं एक्सपेक्टेड काय आहे, तुम्ही नेक्स्ट लेवलला गेला पाहिजे, तुमचा डेटा सबमिट झाला पाहिजे, किंवा जर लॉग इन करत असाल तर लॉग इन होऊन तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये एंटर झालात पाहिजे. राईट, हे एक तुमची बेसिक कंडिशन किंवा रिक्वायरमेंट असेल. तर या केसमध्ये जर तुम्ही इनव्हॅलिड डेटा, एखाद्या फंक्शनला एक इनव्हॅलिड इनपुट पास केलं, म्हणजे तुम्ही 2-3 करेक्ट इनपुट पास केला आहे 2-3 ऑब्जेक्ट्सना, आणि त्यानंतर एखादंच फक्त तुमच्या ज्याने काहीतरी बाय मिस्टेक म्हणा किंवा कधी कधी कॅप्स लॉक वगैरे ऑन असेल, तर एखाद्या फंक्शनॅलिटीला इनव्हॅलिड इनपुट तुम्ही पास केलेलं असेल, तर मग या केसमध्ये तुमचं ऍप्लिकेशननी काय करायला पाहिजे, तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये एंटर करू द्यायला पाहिजे की एरर थ्रो करायला पाहिजे. गाईज येस नो काहीतरी बोलत चला. एरर थ्रो करायला पाहिजे. राईट, तर हे जे कॉम्बिनेशन्स आहे हे तुम्हाला चेक करायचे असतात डिसिजन टेबल टेस्टिंग मध्ये. ओके, हा एक आपण क्विक रिव्ह्यू घेतला. आय होप आता सगळ्यांना इनपुट डोमेन कव्हरेजेस पर्यंतचा टॉपिक क्लिअर असेल. आपण ज्या टेस्टिंग टेक्निक बघितल्या आहेत, ठीक आहे, तुमची अंडरस्टँडिंग झाली. आता तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे की तुम्ही आन्सर किती चांगल्या वेने देऊ शकता. ठीक आहे, प्रेझेंट किती चांगल्या वेने करू शकता. देन आपण आज नेक्स्ट कव्हरेजेस बघू. आपण बघितलं होतं BIEBSC असे एक सिंपल 6 डिजिट आपण एक शॉर्ट ट्रिक बघितले, कव्हरेजेस आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपलं थर्ड कव्हरेजेस आहे, ते आहे एरर हँडलिंग कव्हरेज. ओके, एरर हँडलिंग कव्हरेज मध्ये तुम्ही त्या टर्म्स वरनं त्याचा मिनिंग लक्षात घेऊ शकता. गाईज, तुम्ही जेव्हा डिफरंट ऍप्लिकेशन सोबत डील करत असता तर खूप डिफरंट कॉम्बिनेशन होत असतात. एंड युजर काहीही करू शकतो. राईट, कारण की आपण ऍप्लिकेशन यूज करायला फ्री आहे. कधी आपण काय करतो,
ऍज अ ह्युमन तुम्ही कधी पासवर्ड विसरता, कधी युजर नेम विसरता, किंवा कधी तुम्हाला माहिती असतं पण तुम्ही एखाद्या दुसऱ्या ऍप्लिकेशनचा पासवर्ड दुसऱ्या ऍप्लिकेशनला एंटर करता. तर अशा छोट्या छोट्या काही कॅल्क्युलेशन्स मध्ये मिस्टेक होऊ शकतात इनपुट देताना. तर या केसमध्ये मग ऍप्लिकेशन कसं बिहेव करेल जर युजर कडनं काहीतरी इनव्हॅलिड डेटा आला असेल किंवा काही मिसमॅच असं कॉम्बिनेशन आलेलं असेल, तर त्या केसमध्ये ऍप्लिकेशननी कसं हँडल करायला हवं. तर तिथे आपल्याला एक्सपेक्टेड काय असतं की ऍप्लिकेशननी आपल्याला एरर शो केला पाहिजे आणि तो एरर रिलेटेड टू आपला ऍक्शन असला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही युजर नेम रॉंग देत असाल तर ऍप्लिकेशन तुम्हाला सांगायला हवं की तुम्ही युजर नेम रॉंग एंटर केलेला आहे, करेक्ट युजर नेम एंटर करा. जर तुमचा पासवर्ड चुकीचा असेल तर तुम्हाला इनव्हॅलिड पासवर्डचा काहीतरी मेसेज यायला हवा, राईट. म्हणजे त्या ऍप्लिकेशननी युजरला सांगायला हवं, एक प्रकारे टीच करायला हवं की तुमच्याकडनं काय रॉंग इनपुट आलेलं आहे, राईट. लक्षात येतंय सगळ्यांच्या. आणि हे जे एरर मेसेजेस तुम्हाला दिसत आहेत, तर हे एरर मेसेजेस आपल्याला इनिशियल लेवलला जेव्हा टेस्टिंग होत असते ऍप्लिकेशन लाईव्ह जाण्याच्या आधी, तर तुमच्याकडे डेव्हलपर्स कडनं किंवा तुमच्या युजर स्टोरीमध्ये अटॅच केलेले असतात त्यांनी हाय लेवलला बीए वगैरे जेव्हा युजर स्टोरी रेडी करत असतात आणि डिस्कस करत असतात टीम सोबत, त्यावेळेला त्यांनी हे एरर मेसेजचे कंटेंट डिसाईड केलेले असतात. म्हणजे तुमच्या युजर स्टोरीमध्ये तुमच्याकडे असे एरर मेसेजेस प्रेझेंट असतात, त्यानुसार डेव्हलपर डेव्हलपमेंट करतात आणि मग ऍज अ टेस्टर तुम्हाला चेक करायचं असते ह्या अशा इनव्हॅलिड डेटा पास करून की तुमचं ऍप्लिकेशन करेक्ट एक्सपेक्टेड एरर शो करत आहे का, हे आपल्याला चेक करायचं असतं. हे जे तुमची प्रोसेस आहे यालाच एरर हँडलिंग कव्हरेजेस म्हणतात. ओके. आता डिफरंट टाईप ऑफ एरर होऊ शकतात. कधी कधी तुमच्याकडे ऍप्लिकेशन्स मध्ये डेट पिकर असेल, सगळ्यांकडे असतं, सगळ्या म्हणजे मोस्टली ऍप्लिकेशन्स मध्ये तुम्ही हँडल केलेलं असेल डेट पिकर. तुमचं बर्थ डेटचं एक सेक्शन असू शकतं किंवा कधी तुम्हाला प्रेझेंट डेट प्रिव्हियस डेट एंटर करायची असू शकते, तर डेट पिकर एक असतं. करेक्ट आहे गाईज. सगळ्यांनी हँडल केलेलं Yes. आहे. तिथे काहीतरी कॅलेंडरचं ऑप्शन असतं, तुम्हाला इयर चेक करायचं, इयर सिलेक्ट करायचं असतं, मंथ सिलेक्ट करायचं असतं, डेट सिलेक्ट करायची असते. ठीक आहे. डीडी एम एम वाय वाय असा फॉर्मॅट असतो, कुठे कुठे एम एम डीडी वाय वाय असा फॉर्मॅट असू शकतो. तर तुम्हाला असं डेट पिकर एक ऍप्लिकेशन असतं. तुम्ही बघत असाल जर तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये काहीतरी एज लिमिट असेल आणि तिथे काहीतरी दिलेलं असेल की 2000 नंतरचे जे ज्यांची बर्थ झालेली आहे तेच इकडे एंटर करू शकतात किंवा ते फॉर्म वगैरे असेल भरू शकतात, त्या आधीचे नाही. आणि त्या केसमध्ये जर तुम्ही 2000च्या आधीचं काहीतरी बर्थ डेट वगैरे एंटर करत असाल तर मग त्या केसमध्ये तिथे तुम्हाला काहीतरी एरर शो करत असेल की तुम्ही अलाउड नाही आहे वगैरे. तर ह्या ज्या एररचे कंटेंट आहेत हे आधीच डिसाईड असतात, तुमच्याकडे दिलेले असतात, तुम्हाला ते चेक करायचं असते इनव्हॅलिड डेटा पास करून. जसं इनव्हॅलिड डेटा पास करून तुम्हाला एरर चेक करायची असते, तसंच व्हॅलिड डेटा पास करतानाही तुम्हाला एरर चेक करायची असते. ठीक आहे. जर व्हॅलिड डेटा तुम्ही दिला तर तिथे कधी कधी होऊ शकतं डेव्हलपर्स कडनं मिस्टेक होईल, काहीतरी त्याचा एखादा ब्रॅकेट जरी सुटला तरी मग काहीतरी त्याच्या फंक्शनॅलिटीमध्ये प्रॉब्लेम येतो, तुम्ही करेक्ट देत असतानाही काहीतरी एरर देऊ शकतो, तो शो करू शकतो. ही टेस्टिंग मधली गोष्ट आहे. ओके. ऍप्लिकेशन लाईव्ह गेल्यानंतर नाही. तुम्ही टेस्टिंग करत असताना काय काय पॉसिबिलिटी होऊ शकतात ते आपण डिस्कस करतोय. तर अशा ज्या मायनर मिस्टेक्स आहेत त्या आपल्याला फाइंड करायच्या असतात. ओके. इन शॉर्ट, तुम्ही ज्याही ऍक्शन परफॉर्म करत आहे अकॉर्डिंग टू दॅट ऍक्शन तुम्हाला एरर शो होते आहे का हे तुम्हाला चेक करायचं असतं. ते तुम्ही एरर हँडलिंग कव्हरेजमध्ये चेक कराल. मग तुम्ही तिकडे इनव्हॅलिड डेटा पास कराल, इनव्हॅलिड डेटा सोबत डिफरंट कॉम्बिनेशन पास कराल. जर तिकडे मल्टिपल फंक्शनॅलिटीज असतील तर त्या फंक्शनॅलिटीचे पण तुम्ही कॉम्बिनेशन्स बनवाल. जसं की 4 फंक्शनॅलिटी असतील तर 3 फंक्शनॅलिटीमध्ये व्हॅलिड डेटा द्याल, एका फंक्शनॅलिटीमध्ये इनव्हॅलिड डेटा द्याल. मग तुम्ही एरर चेक कराल काय असेल. ओके. तर असं एक कॉम्बिनेशन मग तुम्ही 50-50 कराल. 2 फंक्शनॅलिटी इनव्हॅलिड, 2 फंक्शनॅलिटी इनव्हॅलिड, एक इनव्हॅलिड. तर हे जे पण तुमचं कॉम्बिनेशन्स आहे डिफरंट, तर ते कॉम्बिनेशन ऑफ इनपुट तुम्ही पास कराल आणि त्यानंतर काय एरर असेल ते तुम्ही चेक कराल. इन शॉर्ट, तुमच्या ऍक्शन जर इनव्हॅलिड ऍक्शन तुम्ही काहीतरी परफॉर्म करत आहे तर त्या ऍक्शनच्या अगेन्स्ट मध्ये कोणत्या एरर प्रेझेंट आहेत हे आपल्याला चेक करायचं असतं. गॉट इट? क्लिअर आहे सगळ्यांना एरर हँडलिंग कव्हरेज?
सिम्पल टर्म आहे गाईज. ओके, आता जेव्हा तुमचे मॉक स्टार्ट होतील किंवा तुम्ही डेली डिस्कस करत आहे, तर तुम्हाला असं वन बाय वन किंवा सिक्वेन्स वाईज हे क्वेश्चन कोणी विचारणार नाही आहे की बिहेवियरल कव्हरेज काय आहे, इनपुट डोमेन कव्हरेज किंवा एरर हँडलिंग कव्हरेज, असं सिक्वेन्सनी कोणी विचारेल नाही. कोणताही टॉपिक पिक करेल, म्हणजे कोणताही क्वेश्चन तुम्हाला रॅन्डमली येईल. राईट, इंटरव्ह्यू मध्ये पण असंच होईल. आणि मोस्टली मॅन्युअल टेस्टिंग सोबत सर्वांना हाच प्रॉब्लेम जातो की यामध्ये खूप मल्टिपल टॉपिक्स आहेत टेस्टिंग रिलेटेड आणि त्यामध्ये काहीतरी मायनर चेंजेस असतात. ठीक आहे, तर खूप जणांना माहिती सगळं असतं पण सांगताना कन्फ्युजन होतं. त्यामुळे तुम्ही त्या दिवसचा टॉपिक त्या दिवशीच डिस्कस करत चला. एखाद्यासोबत तुमच्या ग्रुपमधलं कुणीही पिक करा जो फ्री असेल आणि डिस्कस करत चला. म्हणजे वेळेवर होतं काय की तुम्हाला कंटेंट सगळेच माहिती असतात, बट कोणता टॉपिक कशाच्या रिलेटेड आहे हे तुम्हाला सांगता येत नाही. मग किंवा तुम्ही एक्झाम्पल्स मध्ये गडबड करून टाकता. एरर हँडलिंग मध्ये काय असेल तर मग डिसिजन टेबल टेस्टिंग त्यामध्ये मिक्स होईल. तर असं काही जणांचं होऊ शकतं. कारण की आपल्याला बघा, तुम्ही आता सगळ्यात पहिले जेव्हा आपण SIT मध्ये आलो तिकडे 4 टेस्टिंग टाईप बघितले, हे 4 झाले. त्यानंतर तुम्ही इथे 6 कव्हरेजेस बघत आहे फक्त फंक्शनल टेस्टिंग मध्ये. किती झाले? 10 झाले. त्यानंतर तुम्ही डेव्हलपमेंट मधल्या टेस्टिंग बघितल्या, 2 टेस्टिंग बघितल्या. त्यानंतर त्या 2 टेस्टिंग मध्ये काहीतरी 3 सब अप्रोच बघितले. किती टाईप झाले? ते 5 झाले, हे 10 झाले. त्यानंतर आपण नॉन फंक्शनल टेस्टिंग वर जाणार आहे. तिकडे 8 टाईप ऑफ टेस्टिंग आहेत, 8 to 9. किती झाले? 26-27 झाले. त्यानंतर तुम्ही परत काहीतरी सब टेस्टिंग बघणार आहे. स्मोक आहे, सॅनिटी आहे, रिग्रेशन आहे, रिटेस्टिंग आहे. ह्या 4 टर्म बघणार आहे. किती झाले? 32 झाले. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट काही अशा छोट्या टेस्टिंग टर्म्स आहेत. स्पीड टेस्टिंग आहे, ॲडॉक टेस्टिंग आहे, मंकी टेस्टिंग आहे. ह्या आणखी टर्म आहेत. म्हणजे जवळजवळ 35-36 असे डिफरंट टर्म तुम्ही बघणार आहे ज्या टेस्टिंगच्याच आहेत. किंवा तुम्हाला डायरेक्ट असं टेस्टिंग येऊ शकते, व्हॉट इज मंकी टेस्टिंग, व्हॉट इज स्पीड टेस्टिंग, किंवा व्हॉट इज रिग्रेशन, व्हॉट इज रिटेस्टिंग. तर एवढ्या डिफरंट टर्म्स आहेत आणि त्यामध्ये मायनर चेंज आहेत की तुम्ही काय ऍक्शन परफॉर्म करत आहे. तर म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही रोजचा टॉपिक रोज कव्हर करत चला. कारण जर एवढ्या 36 टाईप ऑफ टेस्टिंगच्या टर्म आपण बघणार आहे आणि त्यामध्ये डिफरंट डेटा आहे, तर कुठेतरी जाऊन तुमचं कन्फ्युजन होईल. या टॉपिक मधला रॅन्डम क्वेश्चन तुम्हाला येईल, तर तुम्हाला मग त्या केसमध्ये रिलेट करता यायला हवं की तुम्ही एक्झॅक्ट कोणत्या टर्म मध्ये काय ऍक्शन परफॉर्म करत आहे. त्याचं बेस्ट एक्झाम्पल काय असू शकतं, त्या टॉपिकच्या रिलेटेड एक्झाम्पल तुम्ही तयार करत चला. जर डेली लाईफ मध्ये तुम्ही काही ऍप्लिकेशन हँडल करत असाल तर त्याला रिलेट करा. आज जे तुम्ही आजच्या दिवसात तो टॉपिक शिकला आहात त्यासोबत काय मॅच होऊ शकतं. किंवा मग नाही काही मिळालं तर तुम्ही गुगल करा की ठीक आहे यामध्ये मी आणखी काय करू शकतो, म्हणजे इतरांपेक्षा माझं आन्सर आणखी कसं इम्प्रेसिव्ह असू शकतं, मी किती चांगल्या वेळेनं प्रेझेंट करू शकते, यावर तुम्ही फोकस करा. ठीक आहे, कंटेंट तुमच्याकडे आहे. तर तुम्हाला कळलं व्हॉट इज एरर हँडलिंग काय आहे. एरर हँडलिंग कळलं, मग त्याशी रिलेटेड आणखी काय कंटेंट तुमच्याकडे असू शकतात यावर तुम्ही थोडं R&D करत चला. ओके गाईज, क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट आपलं कव्हरेजेस आहे बॅक एंड कव्हरेज टेस्टिंग. तर बघा, ही पण टर्म खूप इझी आहे. जेव्हाही ऍज अ एंड युजर काही पण एखाद्या ऍप्लिकेशनवर ऍक्शन परफॉर्म करत असतो, तर ते ऍक्शन परफॉर्म करत असताना डिफरंट टाईप ऑफ डेटा आपण तिकडे पास करत असतो. तर एक्सपेक्टेड काय असतं की फ्रंट एंडला तुमच्या समोर हा जो ओव्हरव्ह्यू दिसत आहे, जो ही GUI दिसत आहे, याला फ्रंट एंड बोलतात. ओके, ऍप्लिकेशनचं. आणि या फंक्शनॅलिटीच्या मागे पण डेव्हलपर्सनी काहीतरी कोडिंग केलेली असते. राईट, तर त्या गोष्टी 2 लिंक असतात, त्याला मग सोर्स कोड वगैरे बोलतात. आणि ह्या फ्रंट एंड बॅक एंड हा एक तिसऱ्या सर्व्हर सोबत एक सिंक्रोनाइज असतो. ठीक आहे, तिकडे आपला डेटा स्टोअर असतो. ठीक आहे, त्याला ओरॅकल सर्व्हर, डेटाबेस सर्व्हर, तुम्ही SQL सर्व्हर काही बोलू शकता, बॅक एंड बोलू शकता, इन शॉर्ट. तर डिफरंट ऍप्लिकेशन मध्ये डिफरंट डेटाबेसेस असतात. अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट त्यांनी ते चॉईस केलेलं असते की त्यांना कोणत्या डेटाबेसचा सपोर्ट हवा आहे. तर इन शॉर्ट आपल्याला आपलं ऍक्शन काय असतं किंवा आपलं काम काय असतं, आपण जेही ऍप्लिकेशन मध्ये फ्रंट एंडला परफॉर्म करतो आहे ते बॅक एंडला स्टोअर व्हायला हवं. म्हणजे एक हिस्ट्री मेंटेन व्हायला हवी, किंवा जे कॅल्क्युलेशन युजर फ्रंट एंडला करत आहे ते बॅक एंड मध्ये स्टोअर असायला हवे. ते सर्व्हरवर स्टोअर असतील थ्रू द ओरॅकल, थ्रू द SQL किंवा PLSQL. डिफरंट टाईप ऑफ डेटाबेसेस आहेत, ते यूज केलेलं जेही असेल
त्यानुसार डेटाबेसमध्ये तुमचा डेटा स्टोअर होत जाते. ओके, तर या कव्हरेजेस मध्ये आपल्याला हेच चेक करायचं असतं की युजर जे फ्रंट एंडला ऍक्टिव्हिटी परफॉर्म करत असेल, जो ही डेटा एंटर करत असेल, तो कुठेतरी बॅक एंडला स्टोअर असला पाहिजे, बॅक सर्व्हरला किंवा एसक्यूएल सर्व्हरला सेव्ह असला पाहिजे. लक्षात येत आहे? लेट सपोज आपण एक्झाम्पल कन्सिडर करूया फोन पेचं. फोन पे सगळेजण यूज करतात, मोस्टली सर्वांनी यूज केलेलं असेल. गाईज यस नो बोलत चला, तुमच्याकडनं रिस्पॉन्स एक्सपेक्टेड आहे. फोन पे किती लोक हँडल करतात? येस, यूज केलाय मॅडम. ओके, फोन मी पे पण यूज करते. राईट. तर फोन पे यूज करताना तुम्ही हिस्ट्री एक टॅब आहे फोन पेवर, येस. येस. म्हणजे तुम्ही केलेल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीची हिस्ट्री तिथे स्टोअर असते. तुम्ही आजपासून 6 महिने केलेल्या ट्रान्झॅक्शनची पण डिटेल्स काढू शकता. क्रेडिट केलं असेल किंवा कुणाला दुसऱ्यांना ट्रान्झॅक्शन केलेलं असेल, पेमेंट केलेलं असेल, काढू शकता तुम्ही. येस. हिस्ट्री या टॅब मध्ये तुमच्या ज्याही फ्रंट एंडला ऍक्टिव्हिटी तुम्ही परफॉर्म केले आहे, जेही ऑपरेशन्स परफॉर्म केले आहे, कुणी गॅसचं बिल पे केलं असेल, कुणी एखादं अदर ट्रान्झॅक्शन केलं असेल, कुणी ग्रॉसरी शॉपसाठी काही पेमेंट केलेलं असेल, तर हे सगळं तुमच्या हिस्ट्रीमध्ये सेव्ह होतं. हे कशामुळे सेव्ह होतं? जो तुमच्या ऍप्लिकेशन सोबत डेटाबेस कनेक्ट झालेला असतो त्यामध्ये सेव्ह होतो. इन शॉर्ट, युजर जे ऍप्लिकेशन मध्ये फ्रंट एंडला ऍक्शन करत आहे ते सगळं कुठेतरी डेटाबेस मध्ये स्टोअर होतं, राईट? तर हेच आपल्याला चेक करायचं असतं. त्यासाठी काही एसक्यूएल वगैरे कमांड्स असतात, लँग्वेजेस असते, त्यानुसार आपण चेक करत असतो ऍज अ टेस्टर. म्हणजे ते टोटली मॅन्युअलनी नाही होत, त्यासाठी आपण एक दुसरी लँग्वेज यूज करूया, एसक्यूएल वगैरे. ठीक आहे, तुम्ही ती टेस्टिंग पण समोर जाऊन शिकणार आहे. तर हे तुम्हाला चेक करायचं असतं. ठीक आहे, आता या व्यतिरिक्त दुसरं एक्झाम्पल असू शकतं की तुम्ही स्विगी सगळेजण हँडल करत असाल. ठीक आहे, स्विगीमध्ये येस. ज्याही तुमचं सर्चेस असतील, तुम्ही जर एखाद्या हॉटेलवरून नेहमी काहीतरी ऑर्डर करत असाल, तर ती ऍप्लिकेशन, ती हॉटेल तुम्हाला समोर दिसेल, रिसेंट मध्ये दिसेल, किंवा ती तुमच्याकडे फ्लक्च्युएट होईल, किंवा तुम्हाला त्या पर्टिक्युलर हॉटेलसाठी जास्त ऑफर्स भेटतील. तर हे का होत आहे? कारण डेटाबेसमध्ये कुठेतरी रेकॉर्ड असतो की या कस्टमरनी मोस्टली आपल्या हॉटेलला चूज केलेला आहे, मोस्टली ऑर्डर दिल्या आहेत, मग तुम्हाला काहीतरी कुपन भेटतात, तुम्हाला काहीतरी ऑफर भेटतात, कारण तुमचा डेटाबेस कुठेतरी ट्रॅक होत असतो. या व्यतिरिक्त काही अदर शॉपिंगच्या वेबसाईट असतील, जर तुम्ही तिकडनं काही सर्च करत असाल तर तुम्हाला बघा फीड मध्ये तुमच्या ज्या लाईक केलेल्या ऑप्शन्स असतील किंवा गोष्टी असतील त्या परत परत शो केल्या जातात. एक प्रकारे एक ऍडव्हर्टाइजमेंट केल्या जाते, राईट? की तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे त्यानुसार तुम्हाला मग ते शो केल्या जातं. का केलं जातं? कारण तुमच्या हिस्ट्री मधल्या ज्याही ऍक्शन्स आहेत त्यांचा रेकॉर्ड कुठेतरी ऍप्लिकेशन मध्ये असतो. म्हणजे युजरनी ज्या फ्रंट एंडला ऍक्शन्स केलेल्या त्यांचा डेटा कुठेतरी स्टोअर असतो. मग त्यानुसार ते ऍप्लिकेशन हँडल करतं, त्यानुसार युजरच्या इंटरेस्टनुसार त्याला काहीतरी ज्या ऍड वगैरे आहेत त्या शो करतं. तर हे सगळं कशामुळे पॉसिबल होतं? की त्याच्या ज्या हिस्ट्रीमध्ये ऍक्शन्स आहेत तो डेटा कुठेतरी ऍप्लिकेशन मध्ये स्टोअर असतो, राईट? म्हणजे जो फ्रंट एंडला युजर ऍक्शन करत आहे तो डेटा बॅक एंडला करेक्ट वेनी स्टोअर झाला आहे का, ही एक गोष्ट तुम्हाला चेक करायची असते. त्यानंतर सेकंड थिंग इज की कधी कधी तुमचा डेटा स्टोअर आहे पण तुम्हाला तो फेच करायचा आहे. म्हणजे जो बॅक एंडला सेव्ह आहे तो तुम्हाला फेच करायचा आहे. जसं की बँकेचा डेटा आहे. ठीक आहे, बँकेमध्ये डिफरंट ऍप्लिकेशन्स असतात. एखाद्या युजरचं नाव टाकल्यानंतर त्याला लगेच ऍप्लिकेशन शो करतं, राईट? हे एक बँकिंग रिलेटेड स्पेसिफिक ऍप्लिकेशन झालं, पण ते डेटा फेच करतात. म्हणजे तुमची त्या आयडेंटिटी तिथे काय असते, तुमचा अकाउंट नंबर असेल किंवा अदर तुमचं नेम असेल, तर हे एक युनिक असतं, तो लगेच एंटर करतो, तुमचा डेटा फेच करतो, राईट? म्हणजे तुम्ही डेटा स्टोअर पण करता, फेच पण करता, एक्स्ट्रॅक्ट करता. तर हे जे डेटा सोबत रिलेटेड कॉम्बिनेशन्स आहेत किंवा कॅल्क्युलेशन्स आहेत हे आपल्याला डेटाबेस कव्हरेज टेस्टिंग मध्ये चेक करायचं असतं. ठीक आहे, आणि त्यासाठी आपल्याला एसक्यूएल क्वेरीजची गरज पडते. एसक्यूएल एक ही लँग्वेज आहे डेटाबेसची, तुम्हाला ती इन फ्युचर शिकायची आहे, तो एक सेपरेट टॉपिक आहे. ठीक आहे, फक्त तुम्ही एवढं लक्षात घ्या ऍज अ मॅन्युअल पार्ट की तुम्हाला डेटाबेस कव्हरेज टेस्टिंग मध्ये हे चेक करायचं असतं की युजरनी ज्या फ्रंट एंडला ऍक्शन परफॉर्म केल्या आहेत त्या बॅक एंडला स्टोअर आहेत का. आता ह्या ऍक्शन परफॉर्म करायसाठी तुम्हाला मल्टिपल डेटा लागत असतो.
तर तो डेटा तुम्हाला डेटाबेस मधूनच फेच करायचा असतो किंवा काही केसेसमध्ये डेव्हलपर्स तुम्हाला तो प्रोव्हाइड करत असतात. ठीक आहे, काही JSON फाईल्स असतील किंवा अदर काही गोष्टी असतात त्यांच्याकडे टेक्निकली त्या तुम्हाला प्रोव्हाइड होत असतात. त्यानुसार मग तुम्हाला डेटाबेस कव्हरेज टेस्टिंग जी आहे किंवा बॅकएंड कव्हरेज बोलू शकता, डेटाबेस कव्हरेज बोलू शकता, हे सगळं तुम्हाला चेक करायचं असतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट टेस्टिंग आहे कॅल्क्युलेशन बेस्ड कव्हरेज टेस्टिंग. आता कॅल्क्युलेशन बेस्ड कव्हरेज मध्ये काय असू शकतं? खूप सिंपल आहे, तुमच्या समोरच एक्झाम्पल आहे. रिचार्जचं एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया फोन पे साठी. बऱ्याचदा बघा, आता रिचार्ज तुम्ही करत असाल, सगळेजण ऑनलाईन रिचार्ज करतात. आता मोस्टली कुणी शॉपला जाऊन वगैरे रिचार्ज करत नाही, तर तुम्हाला डिफरंट ऑफर्स असतात. ठीक आहे, जर तुम्ही मंथली पॅक घेत असाल तर तुम्हाला ते महागात जातं. तुम्ही जर 3 मंथ पॅक घेत असाल त्यावर काहीतरी तुम्हाला ऑफर असतात. करेक्ट आहे. जर तुम्ही मंथली घेत असाल 200 मध्ये मिळत 250 मध्ये मिळत असेल तर 3 मंथचं तुम्हाला 600 मध्ये मिळतं. अशा काही ऑफर्स असतात. किंवा तुम्हाला कधी कधी एकच प्लॅन जर तुम्ही नेहमी नेहमी घेत असाल त्यावर काही ऑफ भेटू शकतो किंवा कधी कधी काही फेस्टिवल ऑफर्स असतात, राईट. तर अशा जेव्हा ऑफर्स आपण अप्लाय करत असतो, मग त्यानंतर काय होतं की ओरिजिनल त्याची प्राइस असेल सपोज 250, तुम्हाला जर 10% ऑफ भेटत असेल तर तुम्ही ते पर्टिक्युलर ऑफर अप्लाय केल्यानंतर तुमचं जे फायनल आन्सर येतं, जे कॅल्क्युलेशन्स येतं, तर त्या ऑफरनुसार तुमचा मनी तिकडे डिडक्ट होतात किंवा मायनस केले जातात आधी, आणि मग तुम्हाला फायनल जी आहे अमाऊंट ती शो होते. करेक्ट आहे, सगळ्यांनी नोटीस केलंय? काहीच रिचार्जचं एक्झाम्पल जर तुम्हाला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर आपण स्विगीचं एक्झाम्पल बघूया. स्विगीवरही ऑर्डर करताना तुमच्याकडे डिफरंट टाईप ऑफ कुपन्स असतात, तुम्ही अप्लाय करता बऱ्याचदा. किंवा पिझ्झा ऑर्डर करताना तुमच्याकडे कुपन्स असतात एखाद्या पर्टिक्युलर हॉटेलला किंवा डॉमिनोजला. आता जसं की न्यू इयर होतं, क्रिसमस होतं, बऱ्याच ऑफर होतात, तर तुम्ही ते अप्लाय करत असता. जेव्हा तुम्ही ऑफर अप्लाय करता तेव्हा तुमच्या ओरिजिनल प्राइस मधून तेवढे पर्सेंट ऑफ मनी मायनस होतात आणि मग तुम्हाला फायनल अमाऊंट शो होते. नोटीस केलं हे सगळ्यांनी? काहीच. खूप सिंपल आहे ही टर्म कॅल्क्युलेशन बेस्ड कव्हरेज. तुम्हाला लक्षातच येत आहे की तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशन हँडल करत असताना जर अशा काही ऑफर्स वगैरे तुम्हाला असतील तर ते अप्लाय करा. त्यानंतर मग एक्सपेक्टेड काय असेल की तुम्हाला जर 10% ऑफर असेल तर 10% मनी तिकडनं डिडक्ट व्हायला हवे. करेक्ट? Yes. हो. जस्ट मिनिट. सॉरी गाईज. तर तुम्हाला इथे एक्सपेक्टेड काय असतं की तेवढे पर्सेंट ऑफ मनी तुम्हाला त्या ओरिजिनल अमाऊंट मधनं डिडक्ट व्हायला हवे आणि फायनल अमाऊंट तुम्हाला शो व्हायला हवी. तर कॅल्क्युलेशन बेस्ड कव्हरेज मध्ये तुम्हाला हेच चेक करायचं असतं. जर तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये एखादी अशी फंक्शनॅलिटी असेल, सपोज आता तुम्हाला एखाद्याला म्युच्युअल फंड्स किंवा बँकिंगचा एखादा प्रोजेक्ट भेटला, ठीक आहे, तुम्हाला डिफरंट डोमेनचे प्रोजेक्ट भेटतील. जर एखाद्याला बँकिंग डोमेनचा प्रोजेक्ट मिळाला तर त्या केसमध्ये तुम्हाला ही एक फंक्शनॅलिटी टेस्ट करावी लागू शकते. सर्वांना नाही करावी लागू शकणार, बट एक फंक्शनॅलिटी असू शकते बँकिंग मध्ये की अशा काही ऑफर्स असतील. मग त्या केसमध्ये काय एक्सपेक्टेड आहे की जर असं काही ऑफर्स असतील तर त्या ऑफर्स नुसार मग अमाऊंट मायनस होऊन फायनल अमाऊंट शो व्हायला हवी, राईट. तर हे कॅल्क्युलेशन चेक करायचं काम आपल्याला ऍज अ टेस्टर म्हणून मग करावं लागेल. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये अशा फंक्शनॅलिटीज तुम्हाला मिळणार नाहीत. जर ऍप्लिकेशन पर्टिक्युलर डोमेन स्पेसिफिक असेल, तिकडे काही मॅथ्स रिलेटेड फंक्शनॅलिटी असतील तर त्या केसमध्ये मग तुम्हाला हे कव्हरेज चेक करावं लागेल. ओके. आणि हे जे तुमच्या समोर फॉर्म्युला दिसत आहे, जसं की आपण इथे 10% दिलाय, तर तुमच्या ऍप्लिकेशनची जी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्हाला डेटा प्रोव्हाइड होईल की तुम्हाला हे कॅल्क्युलेशन इथे परफॉर्म करायचं आहे आणि हे आउटपुट फायनल असायला हवं. मग तुमच्याकडे ते इनपुट असतील तेच तुम्हाला जस्ट एंटर करायचे आहेत आणि फायनल तुमचं आन्सर जे आहे ते चेक करायचं असतं कॅल्क्युलेशन बेस्ड कव्हरेज मध्ये. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे की सिक्वेन्स सर्व्हिस बेस्ड कव्हरेज टेस्टिंग. तर यामध्ये तुम्ही काय करत असता, ऍप्लिकेशनचा एक जो फ्लो असतो किंवा एक सिक्वेन्स असतो तो तुम्हाला चेक करायचा असतो. ओके. जसं की इकडे बघा मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, पेटीएमचं एक्झाम्पल रिचार्जचं असेल. तर तुम्ही पेटीएम मध्ये गेले, त्यानंतर जर तुम्हाला रिचार्ज करायचं आहे, सगळ्यात पहिले तुम्ही रिचार्ज आयकॉनला क्लिक कराल. त्यानंतर तुम्हाला एक दुसरा पेज ओपन होईल, तिकडनं तुम्हाला मोबाईल नंबर एक तर एंटर करायचा असतो, तुम्हाला मॅच होईल मोबाईल नंबर, किंवा तुमच्या जर कॉन्टॅक्ट लिस्ट मधलाच मोबाईल नंबर असेल
तर तुम्हाला तिथं सर्चचं ऑप्शन असतं, तुम्ही नेमनुसारही सर्च करू शकता, राईट. जसा तुम्ही मोबाईल नंबर सिलेक्ट केला, त्यानंतर मग तुम्हाला तिथं जे पण तुमचे प्लॅन्स आहेत ते शो होतात. आता प्लॅन मध्ये पण तुम्हाला डिफरंट टॅब असतात, राईट. जसं की तुमचे काही डेलीचे पॅक असतील, काही मेसेज पॅक असतील, काही डेटा पॅक असतील, इयरली पॅक असतील, मंथली पॅक असतील. तर अशा तिकडे 3-4 सेक्शन्स असतात. त्यानुसार मग तुम्हाला तुमचा प्लॅन सिलेक्ट करायचा असतो. त्यानंतर कधी कधी सरकार सिलेक्टेड असतं, म्हणजे बाय डिफॉल्ट आपण आधीपासून ऍप्लिकेशन यूज करतो तर मोस्टली महाराष्ट्र गोवा सरकार सिलेक्ट असतं. पण तुम्ही जर फ्रेश स्टार्ट करत असाल तर तुम्हाला सरकार सिलेक्शन हा पण एक म्हणजे ऑप्शन विचारू शकतो, राईट. जर बाय डिफॉल्ट तुमचं सिलेक्ट असेल तर नाही विचारणार, बट तुम्ही फ्रेश मध्ये स्टार्ट करत असाल तर सर्कल सिलेक्शन पण एक तिकडे टॅब असू शकते, तर तुम्हाला तुमचं सर्कल सिलेक्ट करायचं असते. ओके. आणि त्यानंतर मग तुम्हाला फायनली पे असा एक ऑप्शन येतं. आता पे मध्ये गेल्यानंतर एखाद्याचे 2-3 अकाउंट ऍड असतील तर तिथं मल्टिपल अकाउंट शो होतात. तुम्हाला मग एखादं अकाउंट चॉईस करायचं आणि मग तुम्ही फायनली पेमेंट करता. तर हा ऍप्लिकेशनचा फंक्शनॅलिटी मध्ये जी एक रिचार्ज टॅब आहे त्याचा एक म्हणजे नॉर्मल फ्लो आहे. तर या फ्लो नुसार मग तुमचं ऍप्लिकेशन एक्सपेक्टेड वर्क करत आहे का, तुम्हाला तसं आउटपुट देत आहे का, हे तुम्हाला सर्व्हिस बेस्ड कव्हरेज मध्ये टेस्ट करायचं असतं. ओके. आता हे एक रिचार्जचं एक्झाम्पल आहे, ठीक आहे. पर्टिक्युलर आयकॉनचं आहे, तर तुम्ही पर्टिक्युलर आयकॉनला फर्स्टली चेक करा. मग त्यानंतर तुम्हाला आणखी एक कंबाईन मध्ये पण चेक करावं लागेल. कंबाईन म्हणजे तुम्ही होल ऍप्लिकेशनचा पण फ्लो चेक कराल. जसं की तुम्ही सगळ्यात पहिले आले ऍप्लिकेशनच्या URL ला, मग तुम्हाला फर्स्ट पेजला काय शो करेल, तुम्ही डेटा पास केला, तुम्ही लॉग इन केलं, तुम्ही एंटर झालात, मग त्यानंतर ऍप्लिकेशननी तुम्हाला काय शो करायला पाहिजे. एखाद्या युजरनी जर गॅस सिलेंडर ही एक टॅब सिलेक्ट केली, त्यावर क्लिक केलं, मग त्यानंतर त्याला काय शो करायला पाहिजे, कोणतं पेज यायला पाहिजे, पेमेंटचं पेज आधी यायला पाहिजे की सर्कल सिलेक्शन असेल किंवा लोकेशनचं पेज असेल ते आधी यायला पाहिजे. हा जो ऍप्लिकेशनचा सिक्वेन्स आहे हा आपल्याला चेक करायचं असतं. कारण बऱ्याच केसेसमध्ये असं होतं की ऍप्लिकेशन म्हणजे सेपरेट फंक्शनॅलिटी सोबत व्यवस्थित वर्क करतं, पण जेव्हा त्याच फंक्शनॅलिटी ऍप्लिकेशन मध्ये मर्ज होतात किंवा इंटिग्रेट होतात, त्यानंतर काय होतं, कोड मध्ये चेंजेस होतात, एन्व्हायरमेंट मध्ये चेंजेस होतात, त्यामुळे ऍप्लिकेशन ब्रेक होतं बऱ्याचदा. ठीक आहे. डेओ एन्व्हायरमेंट मध्ये व्यवस्थित वर्क करतं, पण इंटिग्रेशन झाल्यानंतर कुठेतरी तुमचा कोड ब्रेक होतो आणि त्यामुळे मग ऍप्लिकेशन जे आहे ते ऍबनॉर्मल बिहेव करायला स्टार्ट करतं. ठीक आहे. तर त्या केसमध्ये आपल्याला हा फ्लो चेक करायचा असतो ऍज अ टेस्टर. तुम्हाला दिलेलं असतं, ठीक आहे. तुमच्याकडे जी डमी डायग्राम आहे, तुमच्याकडे जे डिस्क्रिप्शन आहे युजर स्टोरीमध्ये, त्यामध्ये डिटेल्स दिलेल्या असतात. मग त्यानुसार ऍज अ टेस्टर तुम्हाला अनालाइज करायचं असतं की ऍप्लिकेशन सिक्वेन्स नुसार फ्लो होत आहे का, ट्रॅव्हल करत आहे का, युजरला अलाव करत आहे का. आता जसं बघा, एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही डेटा एंटर करत आहे, तर तुम्ही एका पेजवर जर 6 टॅब असतील किंवा 6 टेक्स्ट बॉक्स असतील डिफरंट इन्फॉर्मेशनचे, तर त्या केसमध्ये तुम्ही डेटा पास केला, ठीक आहे. तर डेटा पास केल्यानंतर जर तुम्ही नेक्स्ट या बटनवर क्लिक करत असाल तर ऍप्लिकेशननी तुम्हाला नेक्स्ट पेजला घेऊन जायला हवा, राईट. बट तेच जर तुम्ही एखादा इनव्हॅलिड डेटा पास केला, ठीक आहे, तर इनव्हॅलिड डेटा पास केल्यावर आधी एरर मेसेज शो व्हायला हवं, नंतर घेऊन जायला हवं. मग तिकडे 2 कव्हरेजेस आहे, एक तुम्ही एररही चेक कराल, प्लस तुम्ही नेक्स्टला फ्लो होत आहे का ते पण चेक कराल. त्यानंतर कधी कधी असं होतं की तुम्ही नेक्स्ट बटनला क्लिक केलं तर ते एक्सपेक्टेड म्हणजे जर कोड ब्रेक झालेला असेल तर ते नेक्स्ट पेजवर न्यायच्या ऐवजी काय करेल, तेच पेज परत रिफ्रेश करतं. असं होतं कधी कधी. जेव्हा तुम्ही रिअल लाईफ मध्ये ऍक्च्युअल प्रॅक्टिकल मध्ये टेस्टिंग कराल तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे. कधी कधी तुम्ही सबमिट बटनवर क्लिक केलं तर ऍप्लिकेशन सबमिट असेल, नेक्स्ट बटन असेल, ऍप्लिकेशन नेक्स्ट फ्लोला न जाता काय होतं, तिथल्या तिथेच पेज रिफ्रेश होतं आणि तेच पेज तुम्हाला परत शो करतं. तर हे काय होतं, कुठेतरी फंक्शनॅलिटी ब्रेक झालेली असते, त्यामुळे अशा एरर्स येतात. कधी कधी तुम्हाला फॉरबिडन पेज ही एरर येऊ शकते, कधी कधी तुम्हाला सर्व्हर नॉट कनेक्ट एरर येऊ शकते, कधी कधी तुम्हाला पेज नॉट लोड ही पण एरर येऊ शकते. ठीक आहे. आणि ह्या कोणत्याही कव्हरेजेस चेक करताना ह्या कॉमन एरर येऊ शकतात. तर हे कुठेतरी फंक्शनॅलिटी मध्ये, कोडिंग मध्ये प्रॉब्लेम झालेला असतो. ठीक आहे. खूप मायनर मिस्टेक्स असू शकतात. तर आपल्याला हा सर्व्हिस फ्लो चेक करायचा असतो. कळलं गाईज? इन शॉर्ट, तुम्हाला जी पण एकनी एक पॉसिबिलिटी आहे, पॉझिटिव्ह वे और निगेटिव्ह वे, ही तुम्हाला टेस्ट करायची असते सर्व्हिस बेस्ड कव्हरेज टेस्टिंग मध्ये.
किंवा होल टेस्टिंग मध्ये. क्लिअर आहे? बघा आपण BI BSc हे जे टेस्टिंग कव्हरेजेस आहेत 6 हे कव्हर केलेले आहेत. बिहेवियरल कव्हरेज टेस्टिंग, इनपुट डोमेन कव्हरेज टेस्टिंग, एरर हँडलिंग कव्हरेज टेस्टिंग, देन बॅक एंड कव्हरेज टेस्टिंग. Coverage testing, calculation based coverage testing, and service based coverage testing. येस, BI BSc सर्व्हिस बेस्ड कव्हरेज Yes. टेस्टिंग, राईट. तर हे इकडलं मागे पुढे असेल त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही लक्षात ठेवा. BCS असं लिहिलेलं आहे, तुम्ही लक्षात ठेवताना BSc असं लक्षात ठेवा. बॅकएंड कव्हरेज टेस्टिंग, सर्व्हिस बेस्ड आणि मग कॅल्क्युलेशन बेस्ड कव्हरेज टेस्टिंग. ओके, 6 टाईप ऑफ फंक्शनल टेस्टिंग कव्हरेजेस आपण इथे कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट आपला नॉन फंक्शनॅलिटी आहे. नॉन फंक्शनॅलिटी मध्ये पण आपल्याला ह्या ज्या आहेत 3 आणि 3 6 4 आणि 3 7 8 टाईप ऑफ टेस्टिंग आपल्याला बघायच्या, जसं की मी सांगितलंय. तर ह्या पण खूप इम्पॉर्टंट टेस्टिंग्स आहेत. आता बघा इकडे 8 टाईप ऑफ टेस्टिंग कव्हरेजेस आहेत. आता यामधले हे जे दोन आहे, इन्स्टॉलेशन टेस्टिंग असेल आणि पॅरेलायझेशन टेस्टिंग असेल. तर IP असं एक नोट करून ठेवा, हे IP वाली टेस्टिंग आपण ह्या दोन परफॉर्म करत नाही. ह्या क्लायंट एन्व्हायरमेंट मधल्या टेस्टिंग असतात, ठीक आहे. त्या वर्डवरनच तुम्हाला लक्षात येईल त्या कोणत्या टेस्टिंग आहे. पण त्यामध्ये ऍक्च्युली काय होतं हे आपण इन डिटेल बघूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. बट ऍक्च्युअल मध्ये ऍज अ टेस्टर आपण त्या परफॉर्म करत नाही. ओके, आतापर्यंत आपण जेही टॉपिक 6 टेस्टिंग कव्हरेजेस बघितले, यामध्ये कुणाला काही इश्यू आहे, एखादा टर्म समजलं नाही, एखादं एक्झाम्पल समजलं नाही, काहीच? बघा तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही आताच क्लिअर करा, मग तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये नंतर डिस्कस करू शकता हा टॉपिक. तुम्ही तुमच्या डेली मॉक मध्ये आता या टॉपिकला ऍड करून घ्या. ओके, यावर तुम्हाला मल्टिपल क्वेश्चन्स येऊ शकतात. पूनम क्लिअर आहे? कळलंय याचा टॉपिक? जर तुमचे जे बॅकलॉग आहे आपण ते कव्हर करूया नंतर. बट प्रेझेंट टॉपिक कळतोय ना? म्हणजे टेस्टिंग मध्ये प्रत्येकच टॉपिक सेपरेट आहे, असं काही रिलेट नाही आहे की तुम्हाला प्रिव्हियसली म्हणजे प्रिव्हियस जर मिस झालाय त्यामुळे आजचा टॉपिक कळणार नाही, असं तर काही आहे नाही. आदित्य, ओके. काही क्वेश्चन असेल तर विचारत चला, ठीक आहे. शरयू, स्नेहा, शरयू नाहीये, मी आहे, ओके. रुद्र आहे. हा कळालं. Always wonder. ठीक आहे. ट्विंकल, सिया, स्वाती, हा क्लिअर आहे मेघा. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करायचं गाईज. आपण 2 कव्हरेजेस बघून घेऊया, 2 नॉन फंक्शनल, की उद्या फ्रेश मध्ये स्टार्ट करायचं. उद्या फ्रेश मध्ये घे ना, म्हणजे आता आजचं जेवढं केलं ना तेवढं आम्ही रिवाइज करून घेतो आणि उद्या नॉन फंक्शनल मध्ये जाऊ. चालेल. तसंही आपले 10च मिनिट राहिले आहेत. तोपर्यंत जर कुणाला काही